कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो 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 आनंदी बाळा. हॅलो, कोण बोलतंय? अगं हे बघ, मी काय सांगते ना नीट आहे. तुझ्या बाजूला कोण आहे? त्यांच्याकडे फोन दे ना. हॅलो. हॅलो, तुम्ही कुठून बोलताय? म्हणजे एक्झॅक्टली कुठे आहात तुम्ही आता? ओके ठीक आहे, आम्ही लगेच येतो. प्लीज तुम्ही तोपर्यंत आनंदीची काळजी घ्या. हं? हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी इकडेच आहे. ओके. झालं तुझ्या आईशी बोलणं, येईलच तुला घ्यायला. आता मला नाव सांगशील तुझं? आनंदी. अरे वा, किती गोड नाव आहे. आईचा परत आलाय फोन. हॅलो. सर सर प्लीज तुम्ही मला माझ्या मुलीशी बोलू द्याल का 2 मिनिटं? हो, असं काय विचारता, बोला की. आई बोलते तुझ्याशी, घे. हॅलो. आनंदी, मला सांगा तुम्ही असं का केलं? घरातनं का निघून गेलात तुम्ही? मला तुमची काळजी वाटते ना. भाव नाही ते मी आहे पुढे, बोलतो. भाव नाही. सरोज आजी मला काय खायला देत नाही. मला खूप भूक लागली भाव नाही. आनंदी बाळा, पण म्हणून कोणी असं वागतं का? असं घरातनं निघून जातं का कोणी? मला सांगा, तुम्ही गुड गर्ल आहात की नाही? हा, गुड गर्ल्स कशा असतात? त्या एकदम स्ट्रॉंग असतात, खूप ब्रेव असतात, हो की नाही? आता इथून पुढे असं बिलकुल वागायचं नाही. हा बरं, त्या काकांना जरा फोन देता का? काका, भावनाईला तुमच्याशी बोलायचंय. हॅलो. सर प्लीज तुम्ही माझं एक काम कराल का? हो, असं काय म्हणता, सांगा की. सर, आनंदींना खूप भूक लागली हो. तुम्ही जरा त्यांना खायला घेऊन देता? मी या नंबरवर पैसे पाठवते तुम्हाला. हो, असं काय म्हणता, देतो की. येस येस, तुम्ही नका काळजी करू. हो, थँक्यू, खूप थँक्यू. हो, थँक्यू काय. येस, चला बाय बाय. भूक लागली, खाऊया काहीतरी मस्त. चला. माझा तर विश्वास बसत नाही ग भावना. अशी माणसं पण असू शकतात. ऐका ग, खरंच ना. आई, अगं खूप विचित्र माणसं आहेत ही. तुला माहितीये आई, जेव्हा श्रीकांत सर आणि त्यांच्या आई आपल्या भावना ताईला बघायला आल्या होत्या ना, तेव्हा या सुपर्णाने मला आमच्या खोलीच्या बाहेर पाठवलं होतं. तेव्हाच मला तिच्यावर डाऊट आला होता की ह्यांच्या डोक्यात ना काहीतरी शिस्त आहे. आई, मी तुला सांगते, ही माणसं ना अजिबात चांगली नाहीये. क्रिमिनल माइंडची माणसं आहेत ही. जानू बाळा, शांत हो. नाही आई, ही दोघंही नवरा बायको अशीच आहेत. त्यांनी जर आनंदीला नीट सांभाळलं असतं ना, तर ती अशी घर सोडून गेली नसती. माझा ना विश्वास बसत नाहीये या गोष्टीवर की जगात अजूनही अशी माणसं आहेत. मला जर खोलीत असं कोणी कोंडून त्रास दिला ना, तर मी अजिबात गप्प बसणार नाही. चांगलाच धडा शिकवेन त्यांना. जान्हवी बाळा, तुझी चिडचिड कळते मला, पण अगं प्रत्येक वेळी चिडून तिढा सुटत नसतो. आणि इथे तर आपल्या हातात काहीच नाही. शांत राहण्यापासून आपल्याकडे पर्यायच नाही. अरे बाळा, सावकाश सावकाश, अगं टसका लागेल तुला. काका, तुम्ही मला अजून एक आईस्क्रीम द्याल ना? बाबा, एक काय तू 10 आईस्क्रीम का खा बिंदास. थँक
काका. हा मॅडम बोला ना. सर तुमची काही हरकत नसेल तर मी आनंदींची जरा व्हिडिओ कॉलवर बोलू शकते का? नाही नाही माझी काय हरकत असेल हो मॅडम, तुमचीच मुलगी आहे. पण तुम्ही तिला न्यायला येत आहे ना? ते म्हणजे नाही म्हणजे तुमच्या घरचं दुसरं कोणी येत आहे का घ्यायला? नाही नाही म्हणजे तसा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे आरामात या, बिंदास आहे, असं काही नाही. सॉरी तुम्हाला व्हिडिओ कॉलवर बोलायचं होतं ना? हां थांबा लावतोच. आईला व्हिडिओ कॉल लावतोय, बोलणार ना? हॅलो भावनाई. आनंदी आई प्लीज लवकर ये ना. आनंदी आनंदी बाळा. अगं काय झालं बाळा, आईस्क्रीम का नाही खातेस तू? नाही नकोय मला. चॉकलेट हवंय का मग? थांब थांब. हे घे चॉकलेट खा. टाडा. घे. नाही. अगं खा, खरंच सांगतो, आई येते ना आता, बरं वाटेल तुला. आनंदी आनंदी बाळा, अगं तू इथे कुठे न सांगता आलेलीस? सॉरी, तुम्ही कोण? मी सुपर्णा, आनंदीची आत्या. अच्छा. थँक्यू सो मच. आम्ही सकाळपासून खूप शोधत होतो हिला. तुम्ही नसता तर माहित नाही काय झालं असतं. खूप टेन्शन आलं होतं. थँक्यू 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 सो मच. असं काय म्हणता? आनंदी बाळा, चला घरी जायचंय ना आपल्याला. चल बाय बाय. अरे अचानक हिला काय झालं? अशी उदास का वाटते? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.